भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या एका गंभीर आरोपाची पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय। आपली संपत्ती, सर्व संपत्ती आपण वेबसाईटवर जाहीर केली आहे, त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांची सर्व संपत्ती वेबसाईटवर जाहीर करण्याचं खुलं आव्हान सोमय्या यांनी दिलंय। एवढंच नव्हे तर शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय। यातल्या 7 कंपन्यांची नावंही सोमय्या यांनी घोषित केली असून यापैकी 2 कंपन्यांमध्ये भुजबळांची गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय। सोमय्या यांच्या आरोपांमुळे भाजप शिवसेनेतला संघर्ष आणखीनच पेटणार असल्याचं दिसतंय। शिवसेना नेत्यांकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। आपण आपली सर्व संपत्ती वेबसाईटवर जाहीर केली आहे, आता उद्धव ठाकरेंनीही आपली सर्व संपत्ती जाहीर करावी असं खुलं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलंय। कोण आला रे, कोण आला? गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेजींना मी चॅलेंज केलं होतं। त्यांनी माझा आर्थिक व्यवहारासंबंधी, भ्रष्टाचार संबंधी आरोप केले होते आणि मी त्यांना चॅलेंज केलं होतं, आयुष्यात एका पैशाचं कॉम्प्रोमाइज केलं नाही। मी माझे चोपडे, माझे बुक्स ऑफ अकाउंट्स, माझी बॅलन्स शीट, ॲसेट kiritsomayya.com वर आता जनतेसाठी खुली केली आहे। 2016-17 पर्यंतचे अकाउंट त्यात आहे। आता उद्धव ठाकरेची टर्न आहे, त्यांनी त्यांचे अकाउंट ठेवावे जनतेसमोर। मी प्रतिज्ञापूर्वक सांगतोय की मी कोणताही प्रकाराचा कलकत्ता टाईप बोगस कंपनी, खोखा कंपनी, शेल कंपनीमध्ये एक दमडीचा आर्थिक व्यवहार किंवा मनी लॉन्ड्रिंग कुठेच केलं नाही। उद्धव ठाकरेची पाळी आहे, त्यांनी सांगावं। त्यांनी आपले चोपडे, बँक अकाउंट सगळे लोकांच्या समोर ठेवावे। पारदर्शकता तो होऊन जाऊ द्या ना। किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे दोघांची पारदर्शकता लोकांना कळू द्या। तुम्ही आमच्यावर आरोप करतात SRA मध्ये कोण उलटे सीधे धंदे करतो लोकांना कळू द्या। कोण कोलकाता टाईप कंपनीमध्ये बेनामी व्यवहार करतो लोकांना कळू द्या। कोण मनी लॉन्ड्रिंग करते। मी शिवसेनेला आवाहन करतोय, या 7 कंपन्यांची नावं वाचून दाखवतो। जगमंद्री फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, कीम इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, JPK ट्रेडिंग इंडिया प्राइवेट लिमिटेड, लेक्सस इन्फोटेक लिमिटेड, वेंगू वर्ल्ड ज्वेल्स लिमिटेड, यस वी ज्वेल्स लिमिटेड। याचा 2 कंपन्यांवर सेबीने प्रतिबंध घातलेला होता आहे आणि 2 कंपन्यांमध्ये छगन भुजबळनी त्या कंपनीद्वारा मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे, ज्यामुळे ते जेलमध्ये आहेत। या कंपन्यांमध्ये शिवसेनेचा कोणत्या नेत्यांनी व्यवहार केला आहे हे श्रीमान उद्धव ठाकरेजींनी जनतेला सांगावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।